बाबा वय झाल्याने तोल जाऊ नये म्हणून भिंतीला धरून चालायचे. ते जिथं जिथं भिंतीला हात लावत त्या ठिकाणचा भिंतीचा रंग पुसट व मळकट होई. ते पाहून माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत असताना मी बघत होतो. त्या दिवशी बाबाचं डोकं दुखत होतं, म्हणून कोण जाणे त्यांनी डोक्याला कोणतं तरी तेल लावलं होतं. त्याच तेलकट हाताने भिंतीला धरून चालायचे. हाताचे ठसे भिंतीवर उमटले. ते पाहून बायको माझ्यावर जाम भडकली. मला पण काय झालं कुणास ठाऊक. मी तडक बाबांच्या रूममध्ये जाऊन म्हणालो, बाबा भिंतीला हात न लावता चाला ना जरा, तुमचे हात लागून त्या किती घाण होतात. माझा आवाज जरा उंच झाल्यासारखे मला वाटले. 80 वर्षाचे बाबा एखाद्या लहान मुलगा चूक झाली असता जसा चेहरा करतो तसा करून मान खाली घालून गप्प बसले. छे, हे मी काय केलं. मी असं नको म्हणायचं होतं असं वाटायला लागलं. माझे स्वाभिमानी बाबा तेव्हापासून मौन झाले. त्याने भिंतीला धरून चालणं सोडून दिलं. पुढे 4 दिवसांनी ते असेच चालत असताना तोल जाऊन पडले. त्यांनी अंथरूणच धरले. पुढे 2 दिवसांनी त्यांची इहलोक यात्रा संपली. भिंतीवरच्या हाताचे ठसे पाहून मला माझ्या छातीत काहीतरी अडकल्यासारखं वाटत राहील. दिवस उलटत राहिले. माझ्या बायकोला घर रंगवून घ्यावे असे वाटू लागले. पेंटर आले सुद्धा. माझा मुलगा जितूला आजोबा म्हणजे प्राणप्रिय. भिंती रंगविताना आजोबाच्या हाताच्या ठश्यांना सोडून भिंत रंगवण्याचा हट्टच त्याने धरला. शेवटी ते रंगकाम करणारे म्हणाले, सर काही काळजी करू नका, त्या ठश्याच्या भोवती गोल करून छान डिझाईन काढून देतो, तुम्हालाही ते आवडेल. शेवटी मुलाच्या हट्टापुढे काही चालले नाही. पेंटरने तसे व्यवस्थित ठेवून भोवतीने सुंदर डिझाईन करून दिले. पेंटरची आयडिया घरातील आणि घरी येणारे पाहुणे मित्रमंडळींना पण खूप आवडली. ते या कल्पनेची खूप स्तुती करून जाऊ लागले. आता पुढे जेव्हा भिंती रंगवण्याचे काम होत गेले तेव्हा त्या हाताच्या ठशाभोवतीचे डिझाईन बनवले जाऊ लागले. सुरुवातीला मुलांच्या हट्ट्यापायी हे करत राहिलो तरीही आमचं समाधान होईल. दिवस, महिना, वर्ष पुढे सरकत चालले. मुलगा मोठा होऊन त्याचं लग्न झालं तसा मी माझ्या बाबाच्या स्थानावर येऊन पोहोचलो. बाबांचा एवढा नसलो तरी 70ला येऊन लागलो. मलाही तोल जाऊ नये म्हणून भिंतीला धरून चालावं वाटू लागलं व मला आठवू लागलं किती चिडून बोललो होतो मी बाबांना. म्हणून चालताना भिंतीपासून थोडं अंतर ठेवूनच चालू लागलो. त्या दिवशी रूममधून बाहेर पडत असताना थोडासा तोल गेल्यासारखं झाल्याने आधार घेण्यासाठी भिंतीकडे हात पसरणार तोच मी माझ्या मुलाच्या मिठीमध्ये असल्याचं जाणवलं. अहो बाबा, बाहेर येताना भिंतीला धरून यायचं, आता तुम्ही पडता पडता थोडक्यात वाचला. मुलाचे वाक्य कानावर पडले. मी जितूच्या तोंडाकडे पाहतच राहिलो. त्याच्या चेहऱ्यावर चिंता होती पण राग नव्हता. जवळच्या भिंतीवर मला बाबांचे हात दिसले. माझ्या डोळ्यापुढं बाबाचं चित्र उभं राहिलं. त्या दिवशी मी ओरडून बोललो नसतो तर बाबा अजून जगले असते असं वाटू लागलं. आपोआप डोळ्यात पाणी साचलं. तेवढ्यात 8 वर्षाची नात धावत आली. आजोबा आजोबा, तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवून चला म्हणत हसत हसत माझे हात आपल्या खांद्यावर घेऊन निघाली. हॉलमधील सोफ्यावर बसलो असता नातीने आपलं ड्रॉइंग बुक दाखवत, आजोबा आज क्लासमध्ये ड्रॉइंग परीक्षा झाली, मला फर्स्ट प्राइज मिळालं असे म्हणाली. हो का, अरे वा, दाखव बघू कोणतं ड्रॉइंग आहे. म्हटल्यावर तिने ड्रॉइंगचं पेज उघडून दाखवलं. भिंतीवरच्या बाबांच्या हाताचे चित्र आहे तसं काढून भोवतीने सुंदर नक्षी काढली होती आणि म्हणाली, टीचरनी हे काय आहे म्हणून विचारले. मी सांगितले, माझ्या बाबांच्या आजोबाच्या हातांचे चित्र आहे. आमच्या घरच्या भिंतीवर हे चित्र कायमचं करून ठेवलंय. टीचर म्हणाल्या, मुले लहान असताना भिंतीवर रेघोट्या हातापायची चित्र काढत राहतात. मुलांच्या आईबाबांना त्यांचं कौतुक वाटतं, त्यामुळे मुलावर त्यांचंही प्रेम वाढत राहतं. टीचर आणखी म्हणाल्या, आपण पण वयस्कर आईवडील आजी आजोबावर असंच प्रेम करत राहायला पाहिजे. त्याने व्हेरी गुड श्रिया असे म्हणून माझे कौतुक केले. आमची नात गोड बोलत राहिली तेव्हा माझ्या नातीपुढे मी किती लहान आहो असं मला वाटू लागलं. मी माझ्या रूममध्ये आलो, दरवाजा बंद केला आणि बाबांच्या फोटोपुढे येऊन मला क्षमा करा बाबा असे म्हणत मन हलकं होईल तोपर्यंत रडत रडत बाबाची क्षमा मागत राहिलो. तर मित्रांनो, आई बाबांना जपा, एक दिवस आपणही त्यांच्या जागी असणार. तर कशी वाटली तुम्हाला हृदयस्पर्शी कथा कमेंटमध्ये जरूर लिहा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.